तो कुकडे पडेल होतं मग कुटारात गव्हाचं ते गावा लागते ना भल कशी सोंडी झाली. चटणी वाटत होते काय फक्त. हाय सगळ्यांना शुभ सकाळ. या सकाळी सकाळी चहा घ्यावे. बिगर दुधाचा चहा नाही वाटत ना मग चहा. आता हातच नाही का मग एक जण त्याला आता काल प्यायला लागली बोलून जातात. हा पण या दुधानं लय यानंच थकवा येऊ राहिला वाटतं मला. 1-1.5 महिन्यानं आता ते पाठवली जमते लय लागतात तिला 2.5 महिने. 4 महिने झाले म्हणतात. हा 4 चौथा लागला आता. 2.5 महिने सगळ्याच केला वाटते गाठाचे. चटणी पुरता काढणं मग लय होतं. चहा घेतला पिऊन आता. आणि आज बनणार आहे गोबीची भाजी मस्त मेथीची भाजी टाकून. मेथीची भाजी आहे मस्त हिरवीगार. सध्या पाण्यात टाकली मी कारण की ते धुयाची राहिली म्हणून. गोबीचं फूल केवढं काय हो नाही त्याच्या सोबतीला हे आलं. चला मग आज करतो गोबीची भाजी मस्त सुक्की आणि अशी तिखट ओखट करतो मस्त झणझणीत. सगळी तयारी करून ठेवतो भाजीची. कापतूप करतो. चाकू घेजो तिकडं. सगळी करू का अर्धी करू. सुरी काय करतं खातं का तू तेवढी अर्धी खात यात नाही कापता येत ना मला. चाकू कापता येते चाकू. देऊ का भाजी. मेथीची भाजी मस्त आली यावेळेस. हिवाळा लागला ना हा हिवाळा लागला ना हिवाळा लागला हिवाळा. एकटी बाई कुठे कुठे पाहिजे 2-3 पाहिजे नाही. हाताखाली भाजी देऊ जरा. वावरातलं करीन देवा की घरचं करीन. सगळं तिथेच करावं लागते. चला मग मी करतो आता भाजीची तयारी. आता सगळं कापतूप करू. आणि जिरा मेथीचा ठेचा करायचा आहे. ही चाकू असे आहेत की असं वाटते लय चांगले हातावरच येतात. अतिच जाग्यावर पाणी घेतलं धुयाले. टमाटर मेथी. आता घेतो टमाटर कापून. आणि मिरचीचा ठेसा काही मिरच्या भाजल्याशिवाय होत नाही. कच्च्या मिरचीचा ठेसा केल्यावर गोबी काही चांगली होत नाही. काय हो नाही काय झालं काय तिकडे कुठे तो कापूस आणि ठेच्यासाठी लसूण काढून दिला आईनं. लसूण पण आता टाकायचे खूप थोड्याशा मिरच्या बी काढून घ्यायच्या. ठेचा जरा जास्तच करतो म्हणून संध्याकाळच्या सकाळच्या भाजीला कामात येते. ठेचा करून ठेवला की उलचाक लसूण काढून म्हणलं तर तिनं निराशलंय. उलचाक काढला गेली बी बाहेर. कधी सापडत असतं नाही घरात. सापडली तर मग लागते करू. खाणं घेतो का आम्ही पाटा बिटा धुयाले पाणी. पाटा तर धुतला ना बाई.
हे घ्या धरा, मी देतो पाणी. इथं छान सांगते ना लय. पाटा काय घेतला हो? बस 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 मी कुठल्या पाणी हे घेतल्या पाणी हे दिवग ठेव. आमचा पाटा का धडा आहे हो बाई, आमचा पाटा फुटेला. चार शिजून घेतला आणि जागीच कापून घेऊन राहिली आता गोबी. एवढंस फुल आहे आणि एवढ्यातही सगळं केलं तर मला म्हणजे उठते मग ते भाजी तेल ठेवून द्यायला लागते फेकून. त्यासाठी थोडीशीच करतो गोबी मस्त. तुझ्या घरी पाटा होता ना मस्त नाही होती. रात्री देऊ का होता गठोडे कुठे ठेवते मग. मग तिकडल्या घरात कापूस नाही का, इकडेच घरात आहे का फक्त. दोन्ही घरात आहेत. हो का. मी नाही खातो का, यानीच मी तब्येत बरोबर नाही. निरा लय खाल्ले मी जा 1-2 किलो 2 किलो 3 किलो नको सांगू. कापसाचा याचा चालू होता तेव्हा हा नवीनच आला वाटते जांबावाला का. गावात जांब पाहिजे मस्त. ते पक्षी जांब काही कामाचे नाही. झाली सगळी तयारी आता गोबीची भाजी करायची. आणि असं म्हणतात की ही गोबीची पत्ते भाजी टाकली की भाजी लई चांगली होते गोबीची. तर मी बी टाकून घेतो बारीक बारीक पत्ते मस्त. आणि घरी असल्यावर बकऱ्या सोडून द्यावं लागतात, नाहीतर मग दादा करतात कल्ला आणि व्हिडिओ शूट नाही करू देत. तर चला मग दादाला दिल्या आता बकऱ्या सोडून. आणि सगळा पसारा पडला, झाडझूड करावं लागते सगळी बकऱ्याची. पण मी काही करत नाही अजून. माझी मलाच भारी होऊ राहिला आता एवढ्यात. आई करतं का. माझे मलाच भारी होऊ राहिला हो बाई दिवसांदिवस. मी घेतो झाडझूड तर करतो म्हणते आणि टोमनं टाम नाही देते. चला तर मग आता मी घेतो स्वयंपाक करून. गोबीचं सगळं करून ठेवलं मी कापकूप मंगा चहा घेतल्यावर. पण बकऱ्या सोडायच्या होत्या म्हणून थांबली जराशी, नाही तर मग दादा करतात कल्ला. घरी असले की ते पिलं पाजणं बकऱ्या सोडणं ते करून द्यावंच लागत. आणि संध्याकाळी बी बकऱ्या यायच्या टायमावर बाहेर उभं राहावं लागत. घरी नसलं तर करतात दादा, पण घरी असल्यावर बकऱ्याच्या तयारीतच राहावं लागत सकाळी आणि संध्याकाळी. झाल्या मस्त मिरच्या घेतल्या आता ठेसून ठसा ठसा मस्त हिरव्या मिरच्या ठेच्यात टाकायचं असं मीठ लई मोठं. आणि लसण याची आग लागली. सगळं काही झालं पण समारच नाही कापला. काही ना काही बाकी राहतेच माया. दिमाग काम नाही करू राहिला. आता हे व्हिडिओ कितीक दिवस येतात कितीक दिवस नाही. तुम्हाला ज्या दिवशी नाही आले त्या दिवशी समजून चाला की मी झाली पागल. कारण आठवणच नाही राहू राहिलं काही. असंच वाटू राहिलं मला काही दिवसानं तेच टाईम येणार आहे मावा पागल भयाचा. तर आठवणच नाही राहत काही. जितले दिवस येतात व्हिडिओ, जितले दिवस ब्लॉग येतात तिथले दिवस पा. आणि ज्या दिवशी ब्लॉग नाही आला समजून जायचं की झाली हे पागल. आता बंद केले मोबाईलला जरासा कांदा कांदा दिसू राहिला. हिरवागार अंधारात दिसू राहिला सगळा. कारण की आईनं पिलं दिले मोकळे सोडून आणि सगळे घरातच पाहतात. मग ते बाहेर थांबतच नाही. सगळा दांगडो करतात इकडे तिकडे. म्हणून दोन्ही दरवाजे घेतले लावून. आता करतो मस्त स्वयंपाक. टाकतो गोबीची भाजी.
झालं की त्याच्यात टाकायचं हिरव्या मिरचीचा ठेसा. तिखट करायला लागेल तर जरासा जास्तच टाकायला लागेल, कारण तापीनं एवढा तोंड खराब झाला. पहिल्या वेळेस दवाखान्यात गेली तेव्हा नाही जमलं. आता रात्री आणखी गेली होती दवाखान्यात. रात्री तर खिचडीच करून खाल्ली.